सिकंदर फार पराक्रमी योद्धा आणि यशस्वी होता. जिथे तो जात असे तिथे विजयश्री त्याचे चरण चुंबत असे आणि तो मदोन्मत्त पुढे जात होता. काही संतांनी हे पाहिलं तर ते नाचू लागले. वाह सिकंदर आला, तू फार बलवान आहेस, तू वीर आहेस, योद्धा आहेस. तो त्यांची स्तुती ऐकून थांबला. ते म्हणाले, आम्ही गरीब आहोत, कधी कधी कपडे फाटतात तर शिवायला सुई लागते. आम्ही मरणार तर काहीही घेऊन जाणार नाही, पण आपण वीर आहात, योद्धा आहात, ही सुई घेऊन जा आणि परलोकात आम्हाला दे. एवढं काम करा. मग तो म्हणाला, तुम्ही अशी कसली गोष्ट करता? मरण्यानंतर काहीच सोबत नेता येत नाही. मग ती म्हणाली, हेच तुला समजून घ्यायचं आहे. जो हजारो लोकांच्या कवट्या उडवतो, बळाच्या अहंकारात धुंद फिरतो, पण एक सुई सुद्धा सोबत नेऊ शकत नाही. तुझ्यात इतकं सुद्धा नाही की इथून एक सुई नेशील. कुणासाठी हे करतोयस? आणि तिने हुकूम दिला की सिकंदर मरेल तेव्हा त्याचे हात विमानाबाहेरच ठेवावेत, जेणेकरून सगळ्यांना कळेल असा पराक्रमी, जग जिंकण्याची इच्छा असलेला जेव्हा मरतो तेव्हा हातात काहीच नसतं, सोबत कुणीच नसतं. ही गोष्ट फक्त शास्त्रात नाही, विचार केला तर तुम्ही बळकट व्हाल. काय करायचं? रात्री कशाला घाबरायचं? शांत राहा, थोड्याच वेळात पहाट होईल.